काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आहे आज, आणा ना आणा. कसं ग माय, घरातली बाई तरी प्रबळ असावी ग. आपल्या जिभेला एवढा चटका. आणि साधा प्रश्न आहे किंवा माझा नागेवाडीकर, ज्याला जिभेवर नियंत्रण ठेवता आलं नाही तो शरीरावर काय ठेवणार आहे? आणि ज्याचं शरीरावर नाही तो मनावर काय ठेवणार आहे? आणि ज्याचं मनावर नाही तो आत्मा पवित्र कसा करणार आहे? सुरुवातच जिभेपासून आहे ना. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. खाता पिता विचार करा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चविन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी परमेश्वर आहे. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. अरे वेड्या, तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच. मग खाताना आणि पिताना दोन्हीकडे विचार करायचा की देव चुकीचं पचवेल कसा? चुकीचं खाल्लेलंही पचवणार नाही आणि चुकीचं वागलेलंही पचवणार नाही. नकोच देवा, आमच्यात मांसाहार चालत नाही. दुसरं, मदिरा 90, दारू आपल्यात चालत नाही, खरंच नाही. तिसरं, परस्त्री गमन, एखाद्या स्त्रीकडे नजरवर करून बघळ आपल्यात चालत नाही. आपल्याकडे काही गोष्टी फक्त स्टेटस पुरत्या राहिल्यात. आता यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः, हे फक्त बोलतो आपण, वागत नाही. कधी कधी मला काय वाटतं माहिती नागेवाडीकर, महाराष्ट्रातल्या काही माणसापेक्षा रावण बरा होता. खरंच होता. बिचाऱ्याला मर्यादा तरी कळायची हो. त्याला कळायचं चुकीचं बरोबर काय येतं. मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाईसारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग, का हो तुमची वासना माहित नाही का मला? हजारो बायका वासनेपोटी महालात आणून ठेवला तुम्ही. एवढी सुंदर स्त्री बघून तुमचं मन नाही का भाळलं? भाळलं तरी त्याला ताब्यात ठेवलं, रोखलं. मग ती थाऱ्यावर आहे माझी, बुद्धी शाबूत आहे माझी, कळते मला माझी मर्यादा. सीतामाईचं अपहरण, माझ्या बहिणीचा अपमान केला याचा बदला आहे. मी रामापेक्षा श्रेष्ठ याची सिद्धता जगाला कळावी म्हणून त्याचं अपहरण केलंय. पण मला काहीतरी कळतं. जेव्हा सीतामाईच्या दारात उभं होतं तेव्हा भिक्षुकाचं रूप होतं. भिक्षाम देगा माई म्हटलं होतं त्या बाईला. अगं ज्या बाईला या तोंडानं आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार आवलत तर रावणाची नाही. त्यालाही कळतं की मर्यादा कुठेतरी पाळावी. जिला आई म्हटलं तिला आईच मानावं, जिला ताई म्हटलं तिला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी मी तर देऊ शकत नाही बाबा. का ग बायांनो, दरवेळेस पोरीला म्हणता की ग पोरगी आहेस, मर्यादेत नजर घाली, इज्जत राखून. कधी पोराला म्हटलात का पोरगाय धर्माला जपून संस्कृती सांभाळून तुझ्या समोर एखादी नग्न पोरगी उभी राहील ना, तिच्याकडे बघून तुला बहिणीची भावना व्हावी इतके चांगले संस्कार पदराशी बांधून वाग. तुझ्यासारखा दुसरा पुरुष कुसला नसेल या विश्वात. त्याला पुरुषार्थ म्हणायचा रे. बाया वाचवणारे आपण, पण बाया नाचवायला लागलो पण डोळ्यात शरम आपल्या जराही नाही. कुठे करावा पैशाचा वापर? आणि एवढा कसला माज आहे पैशाचा? ज्या जगद्गुरु तुकोबांचा अभंग घेतलाय, जावळी खोऱ्यातले सगळ्यात मोठे सावकार आहेत ते. 65 लाखाची सावकारकी होती तुकोबांची 450 वर्षापूर्वी. आत्ताचा लाख म्हणजे तवाचा 1000, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बडवल्या होत्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचे 2 भाऊ बाकी आहेत अजून. 25 बैलगाड्या कर्जपत्र कळतात का? त्याच्यावर लिहिलं होतं तुझं एवढं एवढं सोनं, तुझं एवढी एवढी जमीन माझ्याकडे घाण आहे, या बदल्यात मी ही मुद्दल दिली आहे. त्याच्यावर सावकारकीचा हिशोब लिहिलाय. हजारो एकरी जमिनी तुकोबांकडे घाण होत्या. ही कागदपत्र तुकोबांनी इंद्रायणीत बुडवली 25 बैलगाड्यांची पोते भरून. विचार करा, 1.25 एकर ऊस आहे तुमचा. तो बी पेटल, जरा भजन करीत जा नम्रपणे. एवढी श्रीमंती तुकोबांची, ज्यांचा अभंग घेतलाय तरी ते म्हणतायत माझे चित्त तुझे. उगच म्हणतात की काय वेडेत ते. ज्ञानोबारायांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. सगळ्यात श्रीमंत ब्राह्मण आहेत ज्ञानोबाराय. श्रीमंतीचं कोणाला सांगताय? नाथ बाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशा आलेल्या हजारो माणसांना नाथ बाबा धनधान्य वाटून द्यायचे का तर त्यांनी कीर्तनाला यावे. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. झोपाय बर का नागेवाडीच्या बाया, झोपाया. 350 किलो सोन्याचा पलंग होता. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? लय जागीरदार होऊन गेले दादा या जगात. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी, नॉट अ जोक. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे सोन्याची. 1.5 लाख रुपये तोळा आहे सोनं. त्या सोन्याची, भिका पाटलाच्या सोन्याची नाही.
किती विचार करा ना दादा. 4 लाकडं त्याला काय म्हणतो आपण, ती एक चौकट 2250 किलोची, अशी 7 कोटी घरं. मी फक्त चौकटी सांगितली तुम्हाला, दरवाजे भीती सलाप सगळं ऐकलं तर मरचाल तुम्ही. लोकांचं लय सोसत नाही तुम्हाला. कुणीतरी मला म्हटलं परवा दिवशी, ताई ते नरकात गेल्यावर जळतात वगैरे म्हणतात, ते खरं आहे का? म्हटलं खरं असलं तरी आपल्यासारख्यानं लई काळजी नाही करायची. जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की, त्याला मेल्यावर वेगळा नरक भेटेल याची काय चिंता करायची? आपण ऑलरेडी नरकात आहे दादा. आपल्याला आता सध्या लोकांचं चांगलं खपत नाही. आता एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी लोक काय करू देते तोय? हे असं कुठं ना असल्यावर काय जिंदगीत मरून मरून काय ह्याच्यापेक्षा वाटोळं काय होणार आहे मला सांगा? आता काय कमी वाटोळं आहे आपलं की अजून आपण मेल्यावर चिंता करायची? काही नाही, ऑलरेडी नरकात आहे आपण. लय चिंता नाही करायची आपल्यासारख्यानं. आपण फक्त चाललंय तर चालू द्यायचं आणि जमलं तर भजन करायचं. त्यालाही प्रारब्ध प्रबळ लागतं म्हणा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, उगत कसा देव आवडेल? प्रारब्ध प्रबळ असल्याशिवाय देव आवडत नाही, ज्ञान प्रबळ असल्याशिवाय देव कळत नाही आणि कर्म प्रबळ असल्याशिवाय देव मिळत नाही. ह्या गोष्टी लागतातच. माझ्या वडिलांची मिरास आहे का देवा? प्रारब्ध प्रबळ आहे, तुझी चरण सेवा. मला साधता आली पांडुरंगाने, तर नसतं शक्य माझ्याच्याने. पण ती साधता आली, ते मी साधली म्हणून तुकोबाराय झाले. ते ज्ञान प्रबळ केलं, 5वा वेद निर्माण केला म्हणून देव कळला त्यांना. ज्ञानोबांची सांगड धरली त्यांनी. आम्हाला काहीच नाही जमत आहे, आम्हाला संत नकोच आहेत. आज किती घरात ज्ञानेश्वरी रोज वाचली जाते. मी एवढं तोंड वर करून तुम्हाला म्हणू शकते कारण माझा बाप माळकरी आहे. सुपारीचं व्यसन नाही माझ्या बापाला. आयुष्य परमार्थात गेलं आमच्या आईबापाचं. माझा आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाबी माळकरी स्वतः. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. देवान काय कमी केलं आम्हाला सांगा ना? 25 वर्षाची पोरगी आहे मी. ज्या जनरेशन मध्ये स्वतःच्या पायावर उभं राहणं अवघड आहे. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. ताकद आमच्याकडे काहीच नाही, पात्रता आमची काहीच नाही, ज्ञानही आमच्याकडे काहीच नाही. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी मला इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना समाज माझ्या चरणावर मस्तक ठेवतो. ही ताकद फक्त संतांच्या संगतीने दिली. अजून काय हवं? जर एक तुळशीची माळ माणसाला माणसात प्रतिष्ठा देत असेल तर काय हरकत आहे थोडासा त्याग करायला? काय करायचंय? मांसाहार सोडा, दारू सोडा, परस्त्री गमन, 4थं वेश्यागमन, 5वं जुगार, 6वं शिकार, 7वं चोरी. बस द्या सोडून. पण हे 7 सोडायचं म्हणजे जिंदगी पुण्यवानच घालवायची. नाही तर काय सोपं आहे? आजकालची म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. आणि का गेली? बिडी फुकून यांची तोंड आत गेली म्हणून गावातली पोरं वाया गेली. यांनी आदर्शच म्हाताऱ्याकडनं घेतला ना. या म्हाताऱ्यांनी मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते खेळले, भिंगाच्या चष्म्यातनं राणी बघितली आणि पोरांना सांगितलं पोरं वाया गेली. अरे वा, मागची जनरेशन तशी हवी आहे. गावाची सुरुवात वासुदेवानं, गावाची सायंकाळ रामायणानं झाली पाहिजे. प्रत्येक घरात काकडा हरिपाठ असला पाहिजे. आज प्रत्येकाला पाठ आहे. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग नाहीच नो पप्पा, ओपन युअर माउथ. अरे देवाची द्वारी पण कंपल्शन कर ना. तुझ्या लेकराला देवाची द्वारी पाठच असावी. हा 8 तास का नसावा? आई बापाचा घरात हनुमान चालीसा पाठ असावी. 8 तास का नसावा? एकादश केली जावी प्रत्येक घरानं. हा 8 तास का नसावा? मिळेल ना सुख बाबांनो, करून बघा. जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दितली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जे ऐश्वर्य संपत्तीसाठी धावताना तुम्ही, अरे जागेवर लक्ष्मी येते. फक्त जगाच्या बापाला आधी जवळ करायचा प्रयत्न करा. मी म्हणते थोडा कमी येईल पण त्रास देणार नाही. वारकऱ्याच्या घरी पैसा कमी जरी असला तरी समाधान देतो, त्रास देत नाही. बाकीच्या ठिकाणी पैसा जास्त जरी असला तरी सुखाची झोप देत नाही. तो व्याधी घेऊन येतो, कोर्ट कचेरी, भांडणं, हॉस्पिटल, तंटे. काय करायचं या लक्ष्मीला? ही अलक्ष्मी झाली ना, जी संकट घेऊन येते. आणि सगळं तुमच्या हातात आहे. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली रे बाबा तुला एवढ्या संकटात? लक्षात आहे का? ते संत आले होते तेव्हा आपला विषय चालू होता काहीतरी. लक्षात आहे तुमच्या? नाही, आजकाल ह्यांनाच संत म्हणायचं ना, आम्हाला भामट म्हणायचं. ते कलियुगच तसं आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार.
जनाबाई भांडतात विठ्ठलाला. काय देवा जग झालं रे. पण या अशा जगामध्ये कबीरदास महाराज म्हणतात, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तरियो, सच्चा मरे भूखाया झूठा गुलगुल खाइयो, सच्चा मरे भूखाया झूठा गुलगुल खाइयो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. कसं जगल हे जग, कसं जगेल रे विठ्ठला. पण विनंती आहे, माझे चित्त तुझे नकोच बाबा ही व्याधी. या विषयाकडे विचारलं कृष्णाने अर्जुनाला, एवढ्या संकटात कशी काय झोप आली तुला, लक्षात आहे का. भीष्म पितामहांनी वचन घेतलं होतं अर्जुनाला मारायचं. देवाला चिंता वाटायला लागली. देव अर्जुनाकडे गेला. अर्जुन ढाराडोर झोपलेला होता. देवालाही नवल वाटलं, कस काय एवढा निश्चिंत झाला हा. अरे चतुरंग सैन्य त्यांना दिलंस, तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य कौरवाचं. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच कौरवाच्या पदरात. ज्यांना गुरु मानलास तो गुरु बाण धरून उभा आहे तुझ्यावर. भाऊबंद की तुझ्या मारायच्या पाठीमागं लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये तू एवढ्या स्थैर्याने, एवढ्या धैर्याने, एवढ्या विश्वासाने कसा काय झोपलास. एवढ्या व्याधीत तुला झोप आली कशी. हे बघ, हे इलेक्शन लोकांचं झोपा ह्यांना नाही. ते बघ, ते देवानं एवढं चांगलं दिलं तरी मड्यावणी बसल्यात. तू कस काय झोपला बाबा. देवाने सगळं दिलं ह्यांना तरी बी ह्यांच्या तोंडावर 12 वाजल्यात. तू कस काय सुखी. असले जगात तू सुखी आहे. बरं, सुखी व्हायला थोडं कारणही पाहिजे. अरे तुझे भाऊ बंद तुला मारतायत, तुला वाईट नाही का वाटत आहे. ज्यांना उराशी बांधलास आज ते जीव घ्यायला उभे तुझे, वाईट नाही वाटत आहे तुला. तो म्हणला जे ठरलंय ते ठरलंय, वाईट काय वाटून घ्यायचं. देवा म्हणलं, कसा रे तू, कस काय झोप आली तुला. तसं तुमच्यासारख्याला झोप लागणं शक्य नाही. होय नागेवाडीकर, तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे. तुम्हाला झोप तरी कशी लागला रे. त्याला स्वतःच्या कष्टाचं काहीतरी लागतंय ना. मला पोरगी म्हणून लय वाईट वाटतं. तुम्ही काही म्हणता देव. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस नको जाऊ दे, गॅस बाजूला ठेव थोडे दिवस. काम कराय पोरगी सासऱ्याची. अहंकार मात्र तुम्हाला, ॲटिट्यूड मात्र तुम्हाला, इगो मात्र तुम्हाला. हां, शास्त्र सांगतं ज्यानं बाईचं खाल्लं ना त्याला जिंदगीत कधीच सुख लागत नाही. उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितो अर्जितम आदम मातृवित्तच्च स्त्रीवित्त अधमादम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यानं अर्धी शिळी जरी घालली तरी विठ्ठलाच्या दारात त्याला पुरुषोत्तम म्हणून नावाज जातो. तेवढं सामर्थ्य स्वतःच्या स्वाभिमानाच्या कष्टामध्ये असतं. जो स्वतःच्या पैशाचंच खातो, जो वयाच्या 18 नंतर बापाचं खातो तो धोवी का कुत्ता घरकानं घाटका. जो भावाचं खातो तो आधम, त्याला नरक. आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम, त्याला घोर नरक, त्याला जिंदगीवर त्रास आहे. महाराजांना बायकोचं खाल्लं. आता वाजवा टाळ्या, हे खरं हे वाजवेत जा. आता नाही वाजवाटले. तुम्हाला माहिती आहे आपण घेतलंय गप. आपण नसती घेतली म्हणजे वाजवली असती. चुकलंय हे तरी मान्य करत जा रे. हे काही शिवडीला पाटील नाही सांगत आहे, शास्त्र सांगत आहे. आणि शास्त्र खोटं बोलत कधीच नाही. मान्य करत जा. आणि तुम्हालाही सांगते माहीत, तुम्ही बी गुणाच्या नाही ग. तुम्हाला बी लय मोठ्या घरचा जावाई लागतो. तुम्हालाही शेतकऱ्याची साधी पोरं चालत नाहीत नाही का. वेल सेटल्ड, हाय क्लास, वेल एज्युकेटेड, थर्ड क्लास. आणि कशावर तुम्ही, कशावर मला एक व्याख्या सांगता का. तुम्ही कशावर हाय क्लास ठरवतात. कपड्याचा आकार छोटा केला म्हणजे हाय क्लास. चपल्या घालून चपात्या लाटल्या म्हणजे हाय क्लास. का 4 शब्द इंग्लिश बोलले म्हणजे हाय क्लास. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास घेतला तर फ्लुएंटली इंग्लिश बोलता येते. पण पिढ्या जरी गेल्या तरी ज्ञानेश्वरी हातात यायला त्या पूर्वजांची त्या घराची पुण्याही लागते. त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरी हातात येत नाही. मग आमच्या नजरेत श्रीमंत तोच ज्याला आईबापाच्या मर्यादेचं भान आहे, ज्याला संस्कृती कळतीये आणि ज्या हातात ज्ञानेश्वरी आहे. तर हे मीही नाही सांगत आहे. विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवानच.
परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. पैसा कमवून आहे असं कधीच संतांचं मत नव्हतं, फक्त चुकीच्या मार्गाने पैसा कमवून. पैशाचाही नियम आहे. 100 रुपये आले की 10 देवाला द्या. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100 10 देवाला दिले की बाकीचे 90 त्रास देत नाहीत. 90 नारायण सांभाळतो. पैसा कमवायचाच. कीर्तनकार म्हणून सांगते, पैसा कमवायचाच. चकारात्मक. पैशाला फार किंमत आहे. लक्ष्मी नारायणाची पत्नी आहे. पुरुषार्थातला दुसरा पुरुषार्थ आहे धर्म, अर्थ, मोक्ष. कमवा पैसा बाबांनो. सक्का भाऊ म्हणून तुम्हाला सांगते, सक्की बहीण म्हणून ऐका. या जगात आहे ना बाकी कशालाच किंमत नाहीये. आजही काल्याच्या कीर्तनाला एखादा पैशावाला साहेब आला ना तर 7 दिवस ज्या महाराज लोकांनी सेवा केली त्याच्या अगोदर साहेबाचा सत्कार केला जातो. सगळंच मान्य आहे. महाराजाला म्हटलं जातं जरा सरका, साहेबाला बसू द्या. साहेबाला अगोदर बसवलं जातं. त्याचा तो जेवला की नाही हट्ट केला जातो. साहेब 2 घास खा, 2 घास खा साहेब, 2 घास खा. आमच्या गावचं 2 घास खा साहेब. अरे गावकऱ्या हो, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लं यार. तुमच्यासारख्याचं खाऊन काय पोट भरणार आहे साहेबाचं. पण तुम्हाला किती पुळका आहे बघा ना. तुम्ही बी काय असं निस्वार्थी प्रेम करत नाही. तुम्ही कॉटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब साहेब साहेब. आपण पण भिकारी जन्माचे झाले. नीट परमार्थ करा बरं तुम्ही. काय परमार्थ आहे पण. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हण पोत्यात घालून हाणलं पाहिजे ह्यांना. अरे देव जर कोपत असता तर कसं काय आम्ही मानलं असता. बरं विषय काय झाला माहितीये का. घडतं दुसरीकडे, येतं आमच्या मस्तकावर. भोंदू बाबा दुसरे पण मस्तक वारकरी संप्रदायाचा. संप्रदायाचा आणि भोंदूपणाचा तीळ मात्र संबंध नाही. 450 वर्षापूर्वी तुकोबराय सांगतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. एकट्यात केला जातो तो संप्रदाय नाही. कान फुकले जातात ते संप्रदाय. कुठे आमच्या मस्तकी मारताय तुम्ही. आणि तुम्हाला आकली नको. तुमचं कसं झालंय, तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. त्याला आम्ही काय करावं. तुम्हाला बी लेप पुळकार येत असल्यांचा. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा. अशी जर महाराजाच्या पाया पडण्यानं लेकरं झाली असती, बायको काय बॉम्बलाही केली असती. डोकं बी काय असं काय निर्बुद्धिक होतं काय, घाणवेण टाकतं का काय कुठं. 900 कन्या पुत्र होती तरी का गेले विसरून खऱ्या देवा. द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नामी. मग आशन्नी योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी. हे असली गता आमची.
पाया पडते बर का बायांनो, भोळ्या राहा पण मूर्ख नको. नवरा सोडला तर कोणाच्याच पाया पडत जाऊ नका. काही कुठला महाराजाच्या पाया नाही पडलं म्हणून पाप बीप लागत नाही. सगळे लाईनीनं मरू द्या महाराज लोक, फक्त नवऱ्याच्या पाया पडायचं. जिंदगीत आहे ना कुणाच्या पाया पडावं हे जर कळलं नाही तर आयुष्याचं चाकण कर आपलं वाटोळं होतं. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. जर मस्तक नीट ठेवा जागी डोक्यावर. हा काय आयुष्य म्हणजे खरात आहे वय आपली, खरात खैरात आहे. बायांनो पतिव्रता पण सांभाळा, जरा डोकं वापरीत जा. शिकल्या सवरलेल्या बाया आपण, तेवढं तर डोकं आपल्याला पाहिजे. बाईची 2 रूपं असावीच. बाईनं समाजात वावरताना चंडिका म्हणून वावरावं. आपल्याकडे नजर वर करून बघितलं ना, त्याचे पाय तोडून त्याचं टंगडं तोडून त्याच्या हातात द्यायची मनगटात ताकद पाहिजे. तिला बाई म्हणावं हिंदू धर्मातली. ती बाई आहे आपण, आई जिजाऊच्या लेकी आहेत आपण. आणि नवऱ्यासमोर वागताना पार्वती भरूनच वागावं, तिथे नम्रता असावीच. बाईची 2 रूपं असावीच. तिनं घरासमोर लय अहंकार करू नये आणि समाजासमोर लय नम्र राहू नये. समाजात तिनं नजर वर करूनच चलावं आणि घरात तिने नजर खाली करूनच राहावं. ती बाई आहे. आमचं उलटच आहे, नवऱ्यासमोर मरणाची भांडती, नाही त्या महाराजाच्या पाया पडती. नीट करा संसार सुद्धा. लई ताकद आहे बायांनो संसारात. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आला का नाही? 2 बायका तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. मी तर काय सांगायचं, तुम्ही दुसरंच काहीतरी ऐकायचं. 2 बायका याच्यासाठी. पहिली पत्नी रखमाबाई, त्यांना बाळ होत नव्हतं, आजारी पडल्या होत्या. त्यांनीच हट्ट केला नवऱ्यासमोर की बाबा स्त्री हट्टासमोर काही चालत नाही. 3 हट्टासमोर काहीच नाही. बाळ हट्ट, राजा हट्ट, स्त्री हट्ट. स्त्री हट्ट केला नाही म्हणे माझी शपथ आहे तुम्ही बायको कराच. बाळासाठी दुसरी बायको केली, पण देव बी अशी मस्करी करतो दादा. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच बाळ झालं. देव बी लय मजा घेतो महाराज बरं का. 2 बायका तुकोबाला, रखमाबाई आणि जिजाबाई. जिजाबाईंचं टोपण नाव आवली. दोन्ही श्रीमंताच्या घरच्या. पुण्याचं सासर आहे तुकोबारायच्या दुसऱ्या बायकोचं, माहेर आहे. पुण्याचं सासर आहे तुकोबांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तुकोबाच्या सासऱ्याचा. पुणे जिल्ह्यात नागेवाडीच्या डोंगरात नाही. जागेल किंमत आहे दादा. 3600 किती 3600 एकर ऊस. 1425 माणसं वन टाइम हाताखाली. तरी नवऱ्याचा संसार एका लुगड्यावर केला आवलीनं. तक्रार नाही केली. अशा बाईसाठी का विठ्ठल येणार नाही? फटकळ होती पण नवऱ्याची साथ नाही सोडली. 4 दिवस तुकोबा सापडत नव्हते तरी आधी भाकरी तुकोबालाच, मगच स्वतः खायची. अशी होती. नजर वर करून बघायची हिंमत नव्हती कोणाची. तुकोबाचं कसलंच लक्ष संसाराकडे नाही, तरी एकट्या बाईनं सगळा संसार सांभाळला, अख्खं घरदार सांभाळलं. अशा बाईसाठी का विठ्ठल येणार नाही? अशीच एके दिवशी तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या आवली माता, पायात काटा मोडला त्यांच्या. तुम्ही शेतकरी आहे ना? तुम्ही शेतकरी आहे का? तुम्ही आहे का? शेतकऱ्याचं मरू द्या महाराज. आता सांगा शेतकरी आहेत का? टू बी प्राऊड फार्मर. शेतकरी आहात? कौतुकाने सांगा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा, तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं आपण शेतकरी आहे. मी कधी प्राऊडली सांगेल की मी शेतकऱ्याची लेक आहे. त्यात लाज बाळगणार नाही, कारण आम्हीच ती लेकरं आहोत ज्यांनी अजूनही धर्म टिकवून ठेवला आहे. तुम्ही सांगा मला प्रॅक्टिकली विचार करून, व्यावहारिक विचार करून. आर्मीत भरती होणारी पोरं कधी जागीरदाराची, राजकारण्याची असतात का? शेतकऱ्याचीच असतात. मातीसाठी प्राणपणाला लावायची ताकद ही त्या वडिलाच्या संस्कारातूनच येते, ज्या वडिलांनी त्या मातीला आई समजलेलं असतं. चला, वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्यपणाला लावणारी पोरं कधी जागीरदाराची, राजकारण्याची असतात का? नाही, ती सुद्धा शेतकऱ्याचीच असतात. आळंदीमध्ये 4 वर्ष जोगबाबांच्या शिक्षण संस्थेमध्ये आपलं आयुष्य पणाला लावत असताना तारुण्य बाजूला टाकून संप्रदाय सांभाळणारी, पखावाज, गायन सगळं शिकणारी पोरं शेतकऱ्याचीच असतात. बर, आईबापाला अधिकारानं सांभाळणारी पोरं शेतकऱ्याचीच असतात. शेतकऱ्याचा मुलगा बापाला फाटक्या धोत्रावर सांभाळेल, पण बापाला बापाच्याच घरात सांभाळेल एवढे चांगले संस्कार शेतकऱ्याच्या पोरावर असतात. शेतकरी येतो, त्याला जाण आहे. इथे विषय शिक्षणाचा नाही, संस्कारांचा येतो आणि ते प्रबळ आहेत. शिक्षण म्हणाल तर MPSC UPSC करून मोठे अधिकारी होणारी मुलं सुद्धा शेतकऱ्याचीच असतात.
विदाऊट फी भरता रस्त्यानं पळून शरीर वाकवून देशासाठी प्राणपणाला लावणारी पोरं असू द्या, नाहीतर 20-20 तास अभ्यास करून अधिकारी होणारी पोरं असू द्या, 8-8 तास साधना करून पखावाज वाजवणारी गायन करणारी पोरं असू द्या, नाहीतर आयुष्यपणाला लावून आईबाप सांभाळणारी पोरं असू द्या, ही सगळीच पिढी शेतकऱ्याच्याच घरातनं उभी राहते. त्यामुळे कौतुकानं सांगा, तुम्ही शेतकरी आहात. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवलंय? काही नवलंय का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाणी नसेल तर काय लावतो? काय लावून काटा बघता तुम्ही पाणी नसल्यावर? लाजो नका सगळे, थुकाच लावतात. त्यात काही एवढं हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. बरं मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? 2-4 वेळा तरी लावावं लागतं. काटा मोडला जिजाबाईंना, आवली मातेला त्रास झाला, पंढरीच्या आईला. तिच्यासारखी आई कोण आहे म्हणा? जनाबाई म्हणतात ना, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. सगळं तूच की ग बाई. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. हे सगळं तूच आहेस. धावत आला विठ्ठल, राखत नाही बरं तो काय. त्याच्यासारखं प्रेमच कोणी करत नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. साधा वया भक्ती का जना ही लाज धरीत. चोकोबांसाठी महार झालास, उदासासाठी चांबार झालास, गोरोबांसाठी कुंभार झालास, नरेंसाठी सोनार झालास, नामदेवांसाठी धावत येऊन घास खाल्लास, कान्हो पातळीला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिली, सखूबाईसाठी सखू झालास, सोयराबाईसाठी बाई झालास, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, मुक्ताईंना समरूप करून घेतलंस, ज्ञानोबांची भिंत चालवलीस, तुकोबांचा गाथा तरवलास. किती करशील रे बाबा विठ्ठला, आमच्यासारख्या पाप्यासाठी 28 युग विठेवर उभं राहिलास. एवढी ताकद फक्त तुझ्या स्वभावात, बाकी हे कोणाला जमत नाही बघ देवा. तू म्हणजे कसं ना, लेकरांची सेवा केली सतुआ, लेकरांची सेवा केली सतुआ, कसं सांग फेडू कसं हो जगी जीव माझा विठ्ठला, माय पापा जन्म भरी सेवा तुझ्या पावलाची, जन्म भरी सेवा तुझ्या पावलाची, माऊली तमृती विठ्ठलाची, माऊली तमृती, माऊली तमृती, माऊली तमृती विठ्ठलाची. किती करतोस आम्हाला एवढंच करायचं. फिरत्याचा वरती विठ्ठला माझे चित्त तुझे पाऊली चालती, माय पाऊली चालती, राहिलेल्या दोन चार. तुम्हाला काही प्रॉब्लेम? अगं भांडायला लागलात ना, अख्ख्या गल्लीला कळलं कुणाच्या सुनाचा आवाज आहे. एवढा तर आवाज आहे जिंदगीत तुमचा. कधीतरी इथं म्हणत सुख लागन तेवढं प्रेमाने. पाऊली चालती
हरी बोल पाऊली चालती दुखी संसाराची हरी बोल दुखी संसाराची काही निस्त्यात तोंड हलवत त्या आवाज काढत नाही असल्या खोडकरपणामुळे जिंदगीचं वाटोळं झालं कुठंतरी प्रामाणिक राहा मला फसवाल त्या बाबाला कळतं ना वरच्या पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी राधे चल माझ्या गावाला राधे चल माझ्या गावाला गोकुळ माझं गोकुळ माझं राधे चल माझ्या गावाला राधे चल माझ्या गावाला तुम्हाला काय टोचतो का देव पुरुष मंडळी तुम्हाला टोचतो असं टाचा टाचा नाही तुम्हाला ही गवळण जमत नाही तुम्हाला दुसरी गवळण लागते तुमची गवळण जरा वेगळी आहे मला माहिती आहे की तुझ्यासाठी असले जिंदगीचा काटा निघणार आहे तुमच्या असल्यामुळे जरा योग्य ठिकाणी मरत जा इथं भजन करत जा प्रेमाने टाळी राधे चल माझ्या गावाला टाळी सगळे एक टाळी आणि हळू 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 फक्त बसलेले टाळ्या वाजवा बाबांनो वाटलं तर माझ्या पाकिटाचं तुम्हाला थोडं देते पण वाजवा या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या घरापर्यंत भर बसलेले टाळ्या वाजवा टाळी सगळे त्या जगाच्या बापाला अगणितपणे बोलवायचं नामस्मरण करायचं आयुष्यात थोडासा साठा वाढवायचा ही ओ विठ्ठली माझी माऊली ही ओ विठ्ठली माझी माऊली हे ओ विठ्ठली माझी माऊली हरी बोल ही ओ विठ्ठली माझी माऊली निडळावरी करार निडळावरी करार ठेवली अमृताहुनी गोड नाव तुझे देवा म्हण माझे केशवा कावा नागे एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकोल्यांनी टाळ्या वाजवल्याच नाही त्यांना माझी जिरवायची होती हे यांचं कसं झालं माहिती आहे एक पोरगा एसटीत चढला खाली उतरला आणि मोठ्यानं हसायला लागला शेजारच्याने विचारलं एवढा कशाचा आनंद झाला ते म्हणला कंडक्टरला फसवला तो म्हणला कस काय मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही कळायचं त्याला कळलं कंडक्टरच्या बापाचं काय गेलं अशी गत आहे महाराज त्यामुळे विनंती आहे आपलं सुख आपल्या हातात आहे आपण फार हुर बडवतो देवानं माझं वाटोळं केलं सगळ्यांचं चांगलं मग माझंच का नाही त्याचं उत्तर हेच आहे शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आपण हरिपाठाचं किती अभंग तोंडपाठ आहेत आपल्याला आयुष्यातला कितीसा वेळ आपण देवाच्या नावात घालवतोय देवाचं राहू द्या बाजूला लोकाविषयी शेवटचा चांगला विचार कधी केलाय आपण अहो लोकाचंही मरू द्या माय मावल्या तुम्ही स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग ती खपायच्या आधी देव तुमचंही चांगलं करेल की कर्मयोग्य असावं बाकी परमार्थ आपोआप घडला जातो
कर्म सत्य असलं की वेगळा परमार्थ करायची गरज नाही. धावत आला विठ्ठल, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला विठ्ठला. कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. देवाला जाग्यावर थांबवलं का तर नवऱ्याला भाकरी द्यायची होती. कसा देव जाईल, चिरून नवऱ्यासाठी एवढा जीव लावला. देव जाग्यावरच थांबला. आधी तुकोबांनाच भाकरी दिली, पाठीशी आल्या जिजा, गेला नाही देवा. अहो थांबलोय काटा पाहायला. जगाच्या बापानं, पंढरीच्या मालकानं, विश्वाच्या नाथानं त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल तर माय माऊलीचं. तुका लावून काटा दिसतो का पाहिला. कदाचित माझ्या विठ्ठलाला सुद्धा एका तुक्यात दिसला नसावा, त्यांनीही 2-4 वेळा लावला. सरपंचीनं लईच राग आला. पंढरपूरची हा, तिला जरा रागच आला. रखमाबाई आमच्यासाठी तीच सरपंची नाही राही. रखमाबाई तुम्हा येव त्यात या करा देवराया, पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुलती. वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धरी, वेगळ्या नावात हरी अनावात हरी, वेगळ्या नावात हरी अनावात हरी. काहो म्हणे विठ्ठला, विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती आहे तुमची. मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं हिच्या पायाला थुका लावताय, खरंच काटा दिसत नाहीये तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की नागेवाडीकर, देवाला काटा बघायला खरंच गरज आहे का हो थुका लावायची. मग काहो वागता असं विठ्ठला. काय वाटतं रखमाबाई तुम्हाला, काटा रुतवणारेही आम्हीच आणि काटा काढणारेही आम्हीच. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबांनी संसारावर, कधीच लेकरा बाळाचा बायकोचा विचार माझ्या नामापुढे केला नाही. दारिद्र्य ओढवून घेतलं, ऐश्वर्य संपन्न असताना पायाशी ऐश्वर्य तुडवलं. एवढं सगळं करूनही जिने नवऱ्याची साथ सोडली नाही, अगदीकपणे नवऱ्याच्या पाठीशी उभी राहून नवऱ्याचा संसार सांभाळला, अशा पातिव्रत्य सांभाळणाऱ्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागणं हे माझ्यासाठी पुण्याचं वाटलं म्हणून एवढा अट्टाहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. काय ताकद असते ना बाईच्या संसारात. हय मायबापा हो, नागेवाडीकर, जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा गावानंच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत समाजाने जाऊच दिलं नाही. हरकत नाही देवा, मीही काय करतो, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. मीही जग नाकारतो, जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. ज्ञानोबाराय म्हटले मला फार आवडतं लोकांनी त्रास दिलेला, पाठीमागं नावं ठेवलेले, पाय खेचलेले, अखंडितपणे माझ्या पाठीत खंजीर खूप असलेलं. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कोणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. म्हणून जगानं नाकारावं आणि जगाच्या बापानं स्वीकारावं. इतकं सुंदर आयुष्य वैष्णवाचंच असावं, बाकी दुसरं कोणाचंच नाही. पण मरू दे बाबा देवा जगाचं, माझ्यासाठी मिठी पडली तू आणि मी. नो हे सारिता, हे होण्यासाठी मला तुझ्याकडे यावं लागलं, विश्वासाने उभं राहावं लागलं. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला, आहे का लक्षात. इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा, त्याला कशी झोप येणार नाही बाबा. तू माझ्यासाठी जागा, मी कशाची चिंता करू सांग. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, मिरविले संती विठोबासी. अरे तुझा स्वभाव म्हणजे लावोनिया हात, कुरवाडीला माथा, सांगितली चिंता न करावी. मागे पुढे उभा राहे संभाळी ताली, आघात निवाराया. निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच साकडे पडू नेदी. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार मग माझे चित्त तुझे. पण हे झालं कधी, तुझं पाहता, तुला पाहिलं बघ तेव्हा. इतकं सुंदर स्वरूप आहे ना तुझं. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. इतका सुंदर आहेस ना. अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम, अधरम मधुरम, वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम, हृदयम मधुरम, गमनम मधुरम, मधुराधिपति रखिलम मधुरम, अधरम मधुरम, शंकराचार्य सांगतात,
चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळंच गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग मनात विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मिठी पडली आपोआप मन तुझं झालं. तू कसाही गोड आहेस. करारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नारायण वासुदेव जीवे जीवे गोविन्द श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. पण कसं आहे तुझ्यापर्यंत पोहोचायचं म्हटलं की हरी प्राप्तीशी उपाय धरावे. ज्ञानेश्वरी गात्याचा आधार घ्यावाच लागतो बघ आम्हाला. पर्याय अरे ज्ञानोबा तुकोबा नसते विठोबा कळलाच नसताना काय अधिकाराचा आहे. तो देखणा आहे कुणामुळे कळलं तुकोबामुळे. तो सामर्थ्यवंत आहे कुणामुळे कळलं ज्ञानोबांमुळे. त्याची भक्ती प्रबळ आहे कुणामुळे कळली संतांमुळे. पर्यायच नव्हता दुसरा. कळलंच नसतं. खूप गोड असतो. पण तुझ्यापर्यंत पोहोचायचं म्हटलं ना जसं की रामचंद्रापर्यंत पोहायचं म्हटलं की आम्हाला मारुतीराम चरणावर मस्तक ठेवावं लागतं. काय भक्तीच्या त्या